राजीनामा नाही ही धर्मेंद्रनी द्यावा की नरेंद्रनी द्यावा? सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. कमालीची विनोद बुद्धी असलेले हे नेते उद्धवजी आणि त्यांच्या स्वभावातला आजवर जो दडलेला ह्युमर होता किंवा दडलेला विनोदवीर होता तो बाहेर काढणारे संपादक संजय राजाराम राऊत यांच्या मुलाखतीला AI 2 घटका करमणुकीचं साधन समजत असेल तर उद्या या नेत्यांची वैयक्तिक माहिती जर का AI कडे मागितली तर ये लोक तो जोकर्स आहे असं काहीतरी उत्तर यायचं. देशात सुरू असलेलं आंदोलन, त्यातला हिंसाचार, लाठीमार आणि सो कॉल्ड जेनजीच्या तोंडातली अश्लील अर्वाच्य आणि गलिच्छ भाषा या सगळ्या ताणतणावातून 2 घटका करमणूक करण्यासाठी काय करायचं? तुम्हाला नाही विचारत आहे मी, तर हा प्रश्न जो आहे मी AIला विचारला होता. तर AIनं बराच वेळ घेतला सर्च करायला आणि त्यांनी माझं प्रोफाईल वगैरे चेक केलं की हा कोण आहे बाबा प्रभाकर सूर्यवंशी, कारण आपण लॉग इन केलेलं असतं. तर अर्ध्या मिनिटभरानं त्यांना सापडलं उत्तर की प्रभाकर सूर्यवंशी कोण आहे, त्याच्या आवडीनिवडी काय, तो कशावर पोस्ट करतो सोशल मीडियावरच्या, यूट्यूबवर हा व्हिडिओज टाकत असतो म्हणजे कंटेंट क्रिएटर आहे, त्याचे विषय काय, हे सगळं इनिशियलाइज करून AIनं मला एक लिंक पाठवली की हा व्हिडिओ बघा. जे कारण माझा आधी प्रश्न होता ना की काय करू आता 2 घटका करमणूक पाहिजे तर त्यांनी एक व्हिडिओ पाठवला, हा व्हिडिओ बघा तुमची 2 घटका करमणूक होईल. मी सुद्धा पडत्या फळाची आज्ञा शिरसावंदे मानून त्या लिंकवर क्लिक केलं आणि बघतो तर काय अकबर बिरबल चक्क. तर मुलाखत जरी असली तरी दोघांमध्ये नेमकं कोण कोणाची घेत आहे हेच कळत नव्हतं. मुलाखत म्हणजे सगळी कमालच होती. न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी असते, हो ना, आपण आजवर ती तशीच पाहिली आहे न्यायदेवता. पण चंद्रचूड जेव्हा भारताचे सरन्यायाधीश होते तेव्हा त्यांनी म्हणे या न्यायदेवतेच्या डोळ्यांवरची पट्टी बाजूला केली होती. त्या प्रसंगाचं पोस्टमार्टमच केलं या दोघांनी मिळून. धृतराष्ट्र झालात की काय तुम्ही? हे तुम्ही देशाच्या न्याय व्यवस्थेविषयी म्हणताय? हो, द्रौपदीने धृतराष्ट्राकडे न्याय मागण्यासारखं झालंय का आता? मग कशाला चंद्रचूडाने त्या न्यायदेवतेच्या डोळ्यावरची पट्टी काढली होती? का काढली तुम्हाला काय वाटतं? आता काढून तरी काय उपयोग आहे? काढून तरी काय उपयोग आहे? जर तुमच्या डोळ्यादेखत सगळं घडूनही तुम्ही ते डोळे झाक करणार असाल तर त्या न्यायदेवतेने ती म्हणेल मला परत पट्टी बांधा. आणखी काय तर एकट्या धर्मेंद्रनं राजीनामा देऊन उपयोग काय? धर्मेंद्र सोबत अमिताभ, जितेंद्र, शत्रुघ्न सिन्हा, सुनील दत्त, प्राण, प्रेम चोपडा, बिंदू, हेलन या सगळ्यांनीच राजीनामा द्यायला होता असंच काहीतरी यांना वाटत होतं. पण त्यांनी स्वतःला आवरलं. पण हे असे महाराष्ट्राची हास्यजत्रावाले पंचेस जबरदस्त वाचतात उद्धवजींचे. राजीनामा नाही धर्मेंद्रनी द्यावा की नरेंद्रनी द्यावा? सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. सगळे द्र आहेत त्या सगळ्या द्रहनी द्यावा. अच्छा, कारण ते द्र जे आहेत ते जनतेशी द्रोह करतायत. त्याच्यामुळे देशाला दारिद्र्य येऊ नये एवढीच इच्छा आहे, अपेक्षा आहे. पाहिलं, धर्मेंद्रवरून ते घसरले ज्यांच्या नावात शेवटी द्र आहे त्या सगळ्यांवर. आणि यामुळे झालं काय, सगळ्यात आधी हादरले ते शरदचंद्र पवार. पवार साहेब हो आपले, तेही शरदचंद्र म्हणजे द्र आलाच. मग घेणं ना देणं फोकट का छूना लगा की जाना म्हणजे आपला मुंब्राचा जितुद्दीन आव्हाड. त्यांचं खरं नाव जितेंद्र सतीश आव्हाड आहे, त्यातही जितेंद्र मित्र. ते लागले रडायला. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलंय. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलंय. म्हणजे याचा अर्थ कुठेतरी मानसिक संतुलन बिघडलंय. चमारे टोपी दुर्योधना काय रे हे? एकनाथ शिंदे यांचा अख्खा पक्ष बुडाखालून काढून कधी घेऊन गेले ते त्यांना कळलं नाही. त्यानंतर त्या शिंदेंना शह देण्याच्या इराद्याने एका बाजूला महाराष्ट्र भाजपचे सर्वेसर्वा देवेंद्रजी फडणवीस यांना हळूच हे आता डोळा मारतायत आणि दुसऱ्या बाजूला म्हणतायत की ज्यांच्या ज्यांच्या नावात शेवटी द्र आहे त्या सगळ्यांनीच राजीनामा द्यायला हवा. नावात द्र द्र आहे, यांच्यामुळे देशाला दारिद्र्य येऊ नये एवढीच अपेक्षा आहे. कमालीची विनोदबुद्धी असलेले हे नेते उद्धवजी आणि त्यांच्या स्वभावातला आजवर जो
दडलेला ह्युमर होता किंवा यात दडलेला विनोदवीर होता तो बाहेर काढणारे संपादक संजय राजाराम राऊत यांच्या मुलाखतीला AI 2 घटका करमणुकीचं साधन समजत असेल तर उद्या या नेत्यांची वैयक्तिक माहिती जर का AI कडे मागितली तर ये लोक तो जोकर्स आहे असं काहीतरी उत्तर यायचं. मस्करी नाही करत आहे, माझ्या मनाचं नाही सांगत, स्क्रीनवर बघा. त्यामुळे जाता जाता तुम्हा सगळ्यांना एकच सल्ला देतोय, जास्त AI करू नका, नाहीतर तुमचा दादा कोंडके व्हायचा. ते नाही का आहे करत एंट्री घ्यायची सिनेमात. दादा कोंडके परवडले, हे अकबर बिरबल भारी पडतात त्यांना पण.